आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय बॅडमिंटनपटू अश्मिता चलिहाने कोरिया मास्टर्स स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या हान कियांशीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव करून आपलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकलं. पहिला गेम गमावल्यानंतर अश्मिताने जोरदार पुनरागमन करत अविस्मरणीय विजय मिळवला. या विजयासह BWF वर्ल्ड टूर सुपर 300 किंवा त्याहून उच्च दर्जाचं विजेतेपद जिंकणारी ती 5वी भारतीय महिला ठरली. फिलिपिन्सच्या मनिला इथं आयोजित एशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स विजेतेपद स्पर्धेत महिला वैयक्तिक वरिष्ठ गटात भारताच्या अरिहा पंगम्बम हिनं सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अरिहा मणिपूरमधील उरखुल इथली रहिवासी असून स्पर्धेत तिनं 19.10 गुण मिळवले. गोंदिया येथील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्यामुळं धरणातून 16,476 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्राजवळ जाण्याचं टाळावं आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात आलं आहे. संत गाडगेबाबांच्या सेवा, त्याग आणि निष्काम कर्मयोगाचा वसा आयुष्यभर जपणारे श्री गाडगे महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं. गरजू, वंचित, दुःखी आणि निराधारांच्या सेवेला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं. अंत्ययात्रा आज सायंकाळी 4 वाजता श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था मूर्तिजापूर इथून निघणार असून त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. बाभुळगाव, नेर आणि दारव्हा तालुक्यातील विविध गावांना भेट देत त्यांनी शेतीचं झालेलं नुकसान आणि खरडून गेलेल्या जमिनींची पाहणी केली. नुकसानीचे पारदर्शकपणे सर्वेक्षण आणि पंचनामे तातडीने पूर्ण करून बाधितांची यादी गावात प्रसिद्ध करावी असे निर्देश राठोड यांनी तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागपूर शहरातील अनधिकृत बांधकामे, अनधिकृत वापर आणि धोकादायक आस्थापनांविरुद्ध महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे समन्वयानं आणि कालबद्ध पद्धतीनं कारवाई करावी असे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी या संदर्भात काल घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं प्रादेशिक बातमीपत्र सायंकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.